पहिल्या सत्राला सुरुवात करतोय. विषय आहे सहकार आणि बँकिंग. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर सर यांना. त्यांचा सत्कार करण्यासाठी TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत यांनाही मंचावर येण्याची विनंती करतो. भूषण सर अनासकर सरांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करतील. सहकार क्षेत्रातील अभ्यासू आणि परखड विचार ही विद्याधर अनासकर सर यांची विशेष ओळख समजली जाते. राज्य सहकारी बँकेला मोठ्या आर्थिक तोट्यातून बाहेर काढून विक्रमी नफ्याकडे घोडदौड करणारी बँक अशी सन्मानजनक ओळख मिळवून देणारे आर्थिक जादूगार अशी अनासकर सरांची ओळख आहे. त्याचबरोबर सरकार, नाबार्ड, जिल्हा बँक आणि शेतकरी या चारही घटकांना एका शिस्तीच्या तराजूत तोलत सहकार सुरक्षित राखण्याचं आव्हान विद्याधर अनासकर यांनी लिलाया पेललं असून बदलत्या तंत्रज्ञानाला तरुणांच्या सहकाराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न आहे. तर सहकारात तरुणांसाठीच्या संधी याबद्दलच आपण सरांशी संवाद साधणार आहोत. सहकारातल्या तरुणांसाठीच्या संधी यावर आपण संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी एकतर महत्त्वाचं ते म्हणजे सध्या जे काही सहकारी बँकांमधले घोटाळे उघडकीस येतात त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण होतं, कुठे चिंता निर्माण होते. तर या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर या सगळ्याचे एक अभ्यासू समर्थक आणि पुरस्कर्ते या सगळ्याकडे तुम्ही म्हणून कसं पाहता? म्हणजे घोटाळे उघडकीस येतात, ठेवीदार चिंतेत पडतात, सर्वसामान्य चिंतेत पडतात. या सगळ्याकडे एक अभ्यासू म्हणून तुम्ही नेमकं कसं बघता? प्रथम या सहकार क्षेत्राचा तुम्ही म्हटलं मी अभ्यासक आहे, पुरस्कर्ता आहे. एखाद्या पुरस्कर्त्यासमोर ज्यावेळी अशा एखादी बातमी येते की सहकारी बँकेमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे आणि ठेवीदारांची रांग लागली आहे, त्यावर तुमचं मत व्यक्त करा. तर निश्चितच एक सहकार क्षेत्राला कार्यकर्ता म्हणून मी स्वतः देखील खूप अस्वस्थ आहे, अतिशय अस्वस्थ आहे. किंबहुना मी इतका अस्वस्थ आहे, कधीतरी मला असं वाटतं आहे बातम्या ऐकल्यानंतर मला असं वाटतं की हा गुन्हा मीच केला आहे का काय. इथपर्यंत अस्वस्थता जो खराखुरा सहकारातला कार्यकर्ता आहे तर बातमीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पण एकंदरीत बघायला जाल तर एक अभ्यासक म्हणून सांगतो की सहकारी बँकिंगचे मॉडेल हे फेल्युअर नाही आहे. सहकारी बँकेचं मॉडेल आहे की कॉमन हॉटस्पॉटमध्ये समान नीड असणारी, समान गरज असणारी लोक एकत्र येतात, कॉमन नीड हॉटस्पॉटमध्ये पैसे टाकतात भांडवलाच्या रूपाने आणि आपापल्या गरजा भागवून घेतात. हे मॉडेल फेल नाही आहे. परंतु हे मॉडेल जरी किती चांगलं असलं, सक्सेसफुल असलं, तुम्ही बघायला जर आपल्याकडं प्रायोजकात सारस्वत बँक आहे, आमच्याकडे बरेच चांगल्या बँका आहेत. पण यामध्ये जी काही मगाशी हरिभाऊ म्हणाले की चालक जे आहे यामध्ये घुसलेली काही बॅड एलिमेंट्स आहेत, तर बॅड एलिमेंट 100% सहकारातले असू शकत नाहीत. कारण काय जी व्यापारी दृष्टिकोन, मालाफाईड इंटेन्शन, गुन्हेगारी प्रवृत्ती म्हणजे सहकारामध्ये चुकीची लोक जर आल्यावर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या काही बुडलेल्या बँका असतील. त्याचं समर्थन करणं केवळ अशक्य आणि अशक्यच आहे. आणि शेवट एकदा का तुमच्या डोक्यामध्ये मालाफाईड इंटेन्शन असेल, तुम्ही कितीही कायदा करा, कितीही त्याच्यावर नियंत्रण ठेवा, कितीही रेग्युलेशन, गाईडलाईन्स, डायरेक्टिव्स काही करा, तर गुन्हेगारी वृत्तीच जर असेल तर त्याला तुम्ही काही अडवू शकत नाही. मी समर्थन करायचं म्हणून सांगत नाही, पण तुम्ही या संपूर्ण बँकिंग सेक्टरमध्ये बघायला जाल तर देशातल्या बँकिंग सेक्टरमध्ये आज जेवढे घोटाळे झालेत त्यातले 93% घोटाळे, या घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या पैशातल्या 93% पैसे या राष्ट्रीयकृत बँकांमधले आहेत. आणि जर देशातल्या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अडकलेल्या पैशामध्ये नागरी सहकारी बँकांचा वाटा किती, तर 0.33%. आता हा रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे. आता आमची संख्या पण कमी आहे, त्यामुळं घोटाळ्याची आकडेवारी पण कमी असणार. त्यामुळे अशी कारणं सांगून मी यातनं एक्सक्यूज म्हणा किंवा यातनं आपल्याला काही सुटता येणार नाही. घोटाळा तो घोटाळा एक पैशाचा असू द्या नाहीतर काही असू द्या. नागरी सहकारी बँकांचं एक असं आहे की यांना सरकारचं पाठबळ नाही, सरकारचा पैसा यामध्ये नाही, सरकारचा कॅपिटल इन्फ्युजन यामध्ये नाही. त्यामुळे या बँकांना याच्या पुढं स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल 100% नैतिकता, आपण ज्याला नैतिकता असं म्हणतो, नैतिकतेचा अभाव जर सहकार क्षेत्रामध्ये असेल. मगाशी हरिभाऊंनी सांगितलं की बाबा सहकार क्षेत्रात घेताना राजकीय जोडे बाहेर काढून या. त्यांनी बघितलं, पण या सहकार क्षेत्रामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याची एखादी सहकारी संस्था मला बुडवायची असेल, अडचणीत आणायची असेल, त्या दृष्टीने व्यूहरचना व्हायला लागली.
तर कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्ह हे जे सहकाराचं प्रिन्सिपल आहे तेच तिथं मार खातं. त्यामुळे अशा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी ज्या बाहेर काढल्या तर सहकार हा निश्चितच चांगला आहे. आणि एक गोष्ट आहे की सहकारामुळं हा जो मध्यम वर्ग आहे हा मध्यम वर्गामध्ये नैतिकता जास्त आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. 100% मत आहे. जे उच्चभ्रू असतील त्याच्यामध्ये नैतिकता नाही असं मी म्हणत नाही, पण मध्यम वर्गामध्ये नैतिकता जास्त आहे. आणि मध्यम वर्गाला सक्षम करायचं असेल तर या देशामध्ये जगात कुठेही जा सहकाराशिवाय पर्याय नाही. आणि सहकाराचा मध्यम वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. आणि ज्याच्याकडं नैतिकता आहे त्याच्याकडं जर सक्षमता आली तर संपूर्ण समाज सामाजिक स्वास्थ्य हे नीट राहतं. त्यामुळे मी जरी याला पुरस्कारता असेल सहकाराचा तरी चुकीच्या गोष्टीला त्या चुकीच्याच आहेत. त्याच्याकरता काका कोयटे इथं आहेत, बरेच जण आहेत. मला असं मनापासून असं वाटतं की सहकार परिवर्तनाची चळवळ सुरू होणं आज काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण का ज्या सावकारांच्या अन्यायाला कंटाळून सावकाराच्या जुलमांना कंटाळून सहकाराचा उदय झाला त्या सहकारामध्ये या जो काय चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यामुळं त्याचा उद्वेग येऊन सहकारातल्या कार्यकर्त्यांनी सहकार परिवर्तनाची चळवळ जर सुरू केली दिस इज अ राईट टाईम तर निश्चितच सहकाराला चांगले दिवस येतील, चुकीच्या गोष्टी बाहेर जातील असं मला मनापासून वाटतं. एक मुद्दा मी ॲड करतो इथं अनेक आहेत कारण का तुमच्या माध्यमातून मला जनतेपर्यंत पोचायचं आहे. सहकारामध्ये 2 गोष्टी आहेत ज्या राजकारण्यांना आकृष्ट करतात. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यबळ, दुसरी गोष्ट म्हणजे द्रव्यबळ. द्रव्यबळ आणि मनुष्यबळ हे भल्या राजकारण्यांना आकर्षित करतात. या दोन्ही गोष्टी सहकारात मिळतं. त्यामुळं सक्षमतेच्या दृष्टीकडनं सहकाराकडं वळणं ही गोष्ट वेगळी, समृद्धीसाठी सहकाराकडं वळणं या 2 भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे या भिन्न गोष्टीचं जर नीट जर मधल्या जी लाईन आहे ती जर लाईन राखली तर सहकारासारखं क्षेत्र नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. मॅडम सर, मग सहकार क्षेत्रामध्ये जे गैरव्यवहार होतात, गैरप्रकार होतात त्यांना आळा बसावा आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत आणि त्याची झळ सर्वसामान्यांना बसू नये यासाठी केंद्र सरकार असेल, सरकारमधल्या यंत्रणा जसं की रिझर्व्ह बँक असेल त्यांनी नेमकं काय करावं असं तुम्हाला वाटतं? तुमच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं काही? नाही, अपेक्षा असं आहे साहेब, म्हणून मी मगाशी आत्ता सांगितलं की नैतिकता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कितीही बंधन आणली, आता मध्यंतरी मी आत्ताच काल एका बँकेचं उदाहरण घेतलं. त्याच्यापूर्वी पंजाब आणि महाराष्ट्र बँक ही बुडाली. पंजाब आणि महाराष्ट्र बँकमध्ये बघायला ज्या रिझर्व्ह बँकेचं या बँकेवर नियंत्रण आहे त्याच रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसर्स युनियनचे 115 कोटी त्या बँकेमध्ये ठेव होती. ज्या रिझर्व्ह बँकेचं या बँकेवर नियंत्रण आहे त्याच रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसर्स युनियनचे 90 कोटी रुपये या बँकेमध्ये होते. त्यामुळं शेवट फसवणूकच म्हणल्यानंतर मला फसवायचंच आहे, मग 2 सर्व्हर ठेवीन, 2 हिशोबाची पुस्तकं ठेवीन, हे शोधून काढणं रिझर्व्ह बँक किंवा तपासणी अधिकारी काय पोलीस यंत्रणा नाही. ही शेवट हे गुन्ह्याचा तपास केल्यासारखं प्रत्येकाकडं संशयाने बघूनच मी जर बघायला लागलो तर शेवट असा आहे की त्या एंडलेस आहे. ते शेवट तुम्ही जे काय माझ्यासमोर आणलं आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे, हे ट्रू अँड फेअर आहे, ऑडिटेड आहे, हे प्रोसिजर मी फॉलो केली, ऑडिटर आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, सह्या आहे, सगळं आहे. पण तुम्ही सर्व्हरच बोगस ठेवला, 2 हिशोबाची पुस्तकं ठेवली, 2 सर्व्हर ठेवले, तर हे कोणाच्या हातात नाही राहणार. त्यामुळे नैतिकता हा जनतेचा पैसा आहे आणि आपण त्याचे ट्रस्टी आहोत. या उद्देशाने अनेक लोक तुम्ही म्हणता की कॉमन नीड आहे, या सहकारामध्ये अनेक लोक अशी आहेत आज ज्यांना गरज नाही. आमच्या सहकारात एक प्रिन्सिपल आहे, ज्याला माणसाला घर पाहिजे पण माझ्याकडे 51 प्लॉट आहेत, 52व्या माणसाला घर पाहिजे का तर पाहिजे, त्या नीड आहे का तर नीड आहे, पण त्या सोसायटीला त्याची गरज भागवण्याची क्षमता नाही कारण का माझ्याकडे प्लॉटच नाही. अशावेळी ती सोसायटी आणि ती व्यक्ती याच्यामध्ये सभासदत्वाचा करार होऊ शकत नाही. इथं ज्या लोकांना गरज नाही, ज्या लोकांना बँकेमध्ये हे ठेवायचं नाही, सर्व्हिस नाही घ्यायची, कर्ज घ्यायची नाही, तरी देखील हजारो आज राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक सभासद झालेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारे असं काहीतरी विशिष्ट तुम्ही नियम केले पाहिजेत, म्हणा त्याची अंमलबजावणी. शेवट सभासदाचं प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. सभासदाला जर प्रशिक्षित केलं आणि माझी लोक बँक ज्या पद्धतीने चालवतात ती योग्य आहे का नाही वार्षिक सभेमध्ये विचारण्याकरता त्याला जर नॉलेज बेस असेल सभासदाला, कारण का कायद्यामध्ये आहे सभासदाचं प्रशिक्षण हे आवश्यक केलं आहे. आमच्या कायद्यात कलम 24 मध्ये आहे. परंतु मी जर एखादा सांगायला लागलो इथं मी ज्या मुद्द्यावर बँक उत्कृष्टपणे चालवतो
ती मुद्दे समजून घेण्याची ताकद समोरच्यांच्या ज्ञानामध्ये नसेल. मी जर म्हणालो की माझा करार 9% टाळ्या वाजतात, माझा करार 50% तरी टाळ्या वाजतात, 50% चांगलं का वाईट हे कोणी बघत नाही. त्यामुळे हा जो सभासद ज्ञान, एकदा का ते ज्ञान सभासदाला त्यांच्या व्यवसायाबद्दलचं ज्ञानी केलं तर रिझर्व्ह बँकेच्या कंट्रोलची पण गरज नाही. सभासद त्यांना आपल्या संस्था चालकांना कंट्रोल करू शकतो. त्यामुळं तुम्ही वार्षिक सभा बघायला जाल तर वार्षिक सभेमध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे. एका मिनिटात सगळे विषय काय मंजूर होतात. किंवा वार्षिक सभा सक्षम कशावर, त्या सभेनंतर जेवणामध्ये काय आहे, जिलबी आहे का लाडू आहे, त्याच्यावर वार्षिक सभेचं यश ठरत असेल तर अशा सभासदाला सुशिक्षित केलं, म्हणजे सुशिक्षित म्हणण्यापेक्षा प्रशिक्षित केलं पाहिजे, त्याचं अज्ञान दूर केलं पाहिजे, त्याला ज्ञानी केलं पाहिजे. हे सहकाराचं खरं मूळ आहे आणि ते कायद्यात पण आहे. कायद्यात आहे का तर आहे, अंमलबजावणी होती का तर नाही होत. त्यामुळे याच्या तळागाळापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी मुळाला हात घातला तर मला नाही वाटत सहकारासारखं क्षेत्र दुसरं कोणतंही आज आहे. नक्कीच लक्ष असावं म्हणजे थोडक्यात सगळ्या सभासदांचं. एक असं आहे की सहकार आणि राजकारण यांच्यातलं नातं अतूट आहे. म्हणजे राजकीय व्यक्तींनीच सहकार रुजवला, फुलवला, वाढवला, लोकांपर्यंत पोहोचवला. पण मग हेच नातं तारक आहे का मारक आहे, तुम्ही कसं बघता? अवघड प्रश्न आहे. राजकारणातले बरीच लोक असतील, पण एक निश्चित आहे, सहकारात राजकारण असावा का तर जरूर असावं. राजकारण नाही, राजकीय लोक असावीत, निश्चित असावी. पण एक सहकाराला एक सत्तेचं कुंपण असावं, 100% असावं. कारण का त्या सत्तेच्या कुंपणामुळं सहकारी संस्थांची कामं पटापटा होतील. पण ज्यावेळी कुंपण शेत खायला लागतं त्यावेळी खरा प्रॉब्लेम तयार होतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी एक छोटं, अनेक मोठमोठ्या लोकांनी मगाशी त्यांनी आंबेडकरांचा एक उल्लेख केला आणि त्यामुळे छत्रपती शाहूंच्या काळामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं. एका पत्रामध्ये एखादा मेंढपाचा कळप आहे, मेंढपाचा कळप, त्या मेंढपाच्या कळपाला नेतृत्व आहे, तो मेंढपाळ त्याचं नेतृत्व करतो आणि त्यांची त्याला काळजी असते. त्या माझ्या सहकारी बँकेचं नेतृत्व, या सहकाराचं नेतृत्व कुठल्या राजकीय व्यक्तीने केलं तर निश्चितच त्या संपूर्ण सहकाराला राजकारणाकडे घेऊन जाईल, का तर त्याचं नेतृत्वच राजकीय आहे. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये आपल्या पूर्वी आमच्याकडे एक कायदा होता 77A1. त्यामध्ये असं होतं, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कुठल्याही मंत्र्याला सहकारी संस्थांचं अध्यक्ष होता येत नव्हतं. पण हळूच तो कायदा काढून टाकला. माझं असं म्हणणं आहे की या सहकारी संस्थांमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर पद घेता आलं नाही, तुम्ही संचालक व्हा, सभासद व्हा, हे घ्या, पण पद घेतलं अध्यक्ष तर संपूर्ण यंत्रणा, कारण तो स्वतः त्यात असल्यामुळं. आता समजा त्या मेंढपाचा कळप आहे, त्याला मेंढपाळ तो कंट्रोल करतो, पण उद्या त्याचं नेतृत्व एखादा कसाईने केलं तर तो कसाई संपूर्ण मेंढपाच्या कळपाला कत्तलखान्यातच घेऊन जाणार, तो दुसरीकडे घेऊन नाही जाणार. त्यामुळे नेतृत्व जसं आहे तसं तो आपल्या सहकाराला तिकडं दिशा दाखवतो. त्यामुळे दिशा जर तुम्हाला सहकार राजकारण जेवढे खरेच बाहेर ठेवायचं असेल तर सहकारामध्ये राजकारण असायला पाहिजे, निश्चित राजकीय लोक असायला पाहिजेत. तुम्ही मध्ये एखादे मला राजकारण हा शब्द थोडासा चुकीला बोलायचा, राजनीतिज्ञ म्हणा, त्यांना राजनीतिज्ञ म्हणा, राजकारणी म्हणू नका. राजकारणी हा शब्द आपल्याला वेगळ्या अर्थाने असं लोकांमध्ये घेतला जातो. ती लोकं असावीत, त्यांचं कुंपण असावं, सत्तेचं कुंपण जरूर असावं. पण सहकारात मी मध्ये एकदा लोकांना म्हणत होतो, मी राजकारणी लोकांना, की राजकारणात सहकार हवा पण सहकारात राजकारण नको. असं तुम्ही जर वागलात तर निश्चितच त्यामुळं अतूट नातं तर आहेच आज. कारण काय बघा, त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा. एखाद्या रिझर्व्ह बँकेने सांगितलं की एखादी बँक तुम्हाला स्थापन करायची असेल तर तुम्हाला 3000 लोक पाहिजेत. आता 3000 लोक जमा करायची ताकद त्या गावातल्या कोणाची असणार आहे? त्या गावातल्या जो नेतृत्व करतो राजकीय नेता, त्याचीच 3000 लोक जमवायची ताकद आहे. तो 3000 लोक जमवतो, भांडवल गोळा करतो, बँक स्थापन करतो. मग जर तुम्ही त्याला सांगायला जाल आता तुझं काम झालं, तू हिमालयात जा, अशक्य कोटीची गोष्ट आहे. कारण मी ती स्थापन केली बँक, मग हळूच ते माझं नाव, त्याचं स्वतःचं नाव देतो. त्याचं एकदा का नाव दिलं की त्यातल्या लोकांनी एक त्याच्या प्रति आस्था म्हणून त्यांचं नाव दिलेलं असतं. त्याच्या पुढची पिढी मात्र ती संस्था आपल्या वडिलांचीच आहे असं समजून त्याचा मुलगा, त्याचं नातू, मग उगमस्थान, आशास्थान हे सगळं सुरू होतं. त्यामुळे यात नातं तर दृढ अतूट आहे, पण याला कुठंतरी आळा घालायचा असेल तर आम्ही जागृत होणं, म्हणून म्हणतो की सहकार परिवर्तनाची चळवळ हे सुरू होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, आपल्या क्षेत्रामध्ये व्यावसायिकता नाही, म्हणजे कमर्शियल ॲप्रोच तितकासा नाही आहे असं वारंवार RBI म्हणते.
हे तुम्हाला मान्य आहे का आणि हा कमर्शियल अप्रोच नेमका कसा आणता येईल? RBIचं नेमकं डेफिनेशन काय आहे हे मला कळत नाही. कमर्शियल अप्रोच म्हणजे व्यावसायिकता, त्यांचं एक गुरुडाच आहे. व्यावसायिकता म्हणजे मला असं वाटतं रिझर्व्ह बँकेच्या मनात असं असतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो. रिझर्व्ह बँकेचा जो कायदा आहे तो कंपनी ॲक्ट खाली BR ॲक्ट आहे. त्या कायद्यामध्ये मॅक्झिमम प्रॉफिट असं म्हटलेलं आहे, जास्तीत जास्त नफा. जिथं मॅक्झिमम शब्द मिसिंग आहे ते म्हणतात तुमचे चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे 10 रुपयाची झुणका भाकर 20 रुपयाला विकली जात असताना 15 रुपयाला विकली तर 5 रुपये नफा आहे का? तर आहे ना, पण मॅक्झिमम नाही आहे. त्यामुळे मॅक्झिमम नफा हे त्यांचं ध्येय. सहकारातलं ध्येय मात्र जरुरी पुरता नफा, सभासदांचं हित हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे जरुरी पुरता नफा असेल तर आम्ही आपल्याला ती चॅरिटी नाही आम्ही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एखाद्या केस नसलेल्या माणसाला कंगवा विकणं याला जर ते प्रोफेशनलिझम म्हणत असतील. अनेक बँकांमध्ये जगलरी जी चालू आहे, आमच्या लोकांना जगलरी करता येत नसेल, चांगलं आहे उलट. म्हणजे तुम्ही जर कुठेही खाजगी क्षेत्राला बँकेमध्ये जा, मी एक मोठं आर्टिकल लिहिलं होतं, कवर स्टोरी, अमानुष अमानवी अनैसर्गिक बँकिंगची माफिया. त्या बँकिंगचं नावच लिहिलं होतं मी. आणि ती लोक डिफॉर्मेशन दाखल करा म्हटलं माझ्यावर. तुम्ही जर डिक्लेअर रेट जर 8% असेल तर इफेक्टिव्ह रेट जर 12% पोहोचत असेल आणि संपूर्ण वर्षावर हप्ते भरून देखील तुमचं प्रिन्सिपल कमी होत नसेल तर याला मी व्यावसायिकता मानायला तयार नाही. याला मॅक्झिमम प्रॉफिट असेलही. त्यामुळं रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते आमच्याकडे मॅक्झिमम प्रॉफिट नसेल, जरुरी पुरता नफा, सभासदांचं हित हे आमचं मूळ ध्येय आमच्या ॲक्टमध्ये. त्यामुळं रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षित आहे ते व्यापारी आणि आमचं जे आहे कॉपरेशन याच्यामध्ये भिन्न भिन्न फरक आहे. त्यामुळे बऱ्याच जर मी सेंट्रलला पण बोललो की आमचं रेग्युलेशन जे आहे ते रिझर्व्ह बँकेनं काढूनच घ्या. आमचं रेग्युलेशन नाबार्डकडं द्या. नाबार्ड नोज कोऑपरेटिव्ह बेटर दॅन RBI. नाबार्ड आज आम्हाला राज्य बँकेला कंट्रोल करतं, नाबार्ड DCC बँकेला कंट्रोल करतं. तसंच या सहकारी क्षेत्रामध्ये नाबार्ड जर दिले तर ते कॉपरेटिव्हमधलेच आहेत. त्यामुळं कॉपरेटिव्हचं RBI रेग्युलेटर असू द्या, पण सुपरविजन मात्र आमचं नाबार्डकडं असू द्या, अशी मागणी बऱ्याच वर्षापासून माझी आहे. बघू काय होतं. ज्यांना म्हणजे कधी कधी मी असं म्हणतो, इथं कोण असतील तज्ज्ञ लोक, रिझर्व्ह बँक आणि आम्ही हे ना आवडणारं अपत्य आहे रिझर्व्ह बँकेला. त्यामुळे आम्हाला पण त्यांच्याबरोबर राहण्यात इंटरेस्ट नाही. त्यामुळं आम्हाला नाबार्डकडं जर दिलं तर आम्ही जास्त खुश होऊ. हा एक मार्ग आहे असं मला वाटतं. तुमच्या माध्यमातून हा योग्य ठिकाणी पोचेल अशी आशा करतो. त्याला लागूनच मला हा प्रश्न घ्यायचा आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं नियंत्रण नाबार्डकडे असावं. मग आत्ता जे नियंत्रण RBIकडे आहे तर त्या कडक नियंत्रणाबद्दल किंवा त्या निर्बंधांबद्दल असं म्हटलं जातं की रोगापेक्षा इलाज भयंकर. मग त्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं? कारण सहकार क्षेत्रातनं तशी ओरड नाही, रोगापेक्षा इलाज भयंकर हे वाक्य जवळजवळ कोऑपरेटिव्ह बँकिंगमधल्या प्रत्येकाने अनुभवलेलं आहे आणि वापरलेलं पण आहे. म्हणजे रोग काय आहे त्याच्यापेक्षा आजारापेक्षा औषधच भयंकर असतं. मध्यंतरी मी एकदा रिझर्व्ह बँकेच्या ED आले होते. मी त्यांना एक उदाहरण, नितीन गडकरी साहेब होते आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर गांधी साहेब होते. मी त्यांना एक उदाहरण दिलं, साहेब तुम्ही एक मुलगा परीक्षेला बसला आहे आणि त्याला सांगितलं की त्याला 35 मार्काला पासिंग आहे. त्याने खूप अभ्यास केला, त्याला पडले 30 मार्क, तो नापास झाला. ही डिक्लेअर्ड ॲज अ फेल्ड. परत त्याने खूप अभ्यास केला, त्याला 45 मार्क पडलं. पण तुम्ही मात्र पासिंगचा पर्सेंटेज 50 केलं. परत हे डिक्लेअर्ड ॲज अ फेल. परत त्यांनी खूप अभ्यास केला, त्याला 60 मार्क पडले. परत तुम्ही 75 केले. त्यामुळं सतत 3 वर्ष तो नापास होतो आहे. पण त्यांनी 30 मार्कावरून 75पर्यंत गेला हे कोणी बघितलंच नाही. सेम रिझर्व्ह बँकेचं आधी आमचे NPA नॉर्म्सनं 2 वर्ष असेल, 18 महिने, 12 महिने, 6 महिने, 3 महिन्यावर आलो. प्रत्येक वेळी तुम्ही NPA वाढतोय म्हणत जर गेलात आणि सतत तुम्हाला टार्गेटच करायचं असेल. आणि रिझर्व्ह बँकेचं एक धोरण आहे की पूर्वी इंदिरा गांधींच्या काळामध्ये लहान परंतु अनेक बँका अशी एक पॉलिसी होती. आता P. चिदंबरमच्या काळापासून पॉलिसी बदलली. मुक्त अर्थव्यवस्थेनंतर मोठ्या परंतु कमी बँका. त्यामुळे जिथं नॅशनल बँकांचं विलिनीकरण, कन्सोलिडेशन, अमलगमेशन सुरू झालं आहे, देशात 5च राष्ट्रीयकृत बँका असाव्यात. त्यामुळे त्यांचं धोरण असं आहे की कॉपरेटिव्ह बँका पण कमीत कमी असाव्यात, प्रत्येक 500च फक्त देशामध्ये असाव्यात. असं जर धोरण ठेवून, टार्गेट ठेवून जर तुम्ही नियम करायला लागलात तर 100% ते अयोग्य आहे असं मला स्वतःला वाटतं. त्याच्याकरता परत एकदा माझी विनंती आहे या लोकांना की सहकार परिवर्तनाची लढा कुठेतरी तुम्हाला उभं केला पाहिजे. कारण का आम्हाला आंतरराष्ट्रीय नियम हे आम्हाला लागू करण्यात का अर्थ नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचं कुठं काही हे दखल, आम्ही आमच्या लोकल बँकर आहोत
आमच्या पूर्वीच्या काळी कसं लोकल बँकरना जास्त महत्त्व असायचं काळातल्या. आम्ही सावकारांचा एक ऑप्शन म्हणून ही चळवळ उदयाला आली. तर आम्हाला कमर्शियल दृष्टिकोनातून बघू नये RBIने असं मला वाटतं. अनेक ठेवीदारांच्या छातीत धडकी भरवणारं एक वाक्य असतं की अमकी अमकी बँक बुडाली. तर त्यामुळे बँक बुडणं म्हणजे नेमकं काय असतं? बँक बुडणं म्हणजे बँक तर पाण्यात जात नाही, पण ठेवीदारांचा पैसा मात्र पाण्यात जातो. तर बँक बुडाली म्हणजे नेमकं काय? तांत्रिकदृष्ट्या जर बघायचं, तांत्रिकदृष्ट्या बँक बुडाली म्हणजे असं आहे की एखाद्या बँकेचं 10 कोटी रुपये भांडवल आहे आणि त्याला तोटा 9 कोटी आहे. तर ते तोटा सहन करायची ताकद त्याच्या भांडवलात आहे 100%. कारण 10 कोटी माझा स्वतःचा पैसा आहे, ठेवीदारांच्या पैशाला हात लागत नाही. पण उद्या जर असं झालं की भांडवल 10 कोटी आणि तोटा 12 कोटी झाला, भांडवलापेक्षा ज्यावेळी तोटा जास्त होतो त्यावेळी 2 कोटी रुपये ठेवीदारांच्या पैशाला हात लागतो. आणि ठेवीदारांच्या पैशामध्ये समजा एक 20 कोटी रुपयाच्या ठेवी आहे, 2 कोटी रुपये भांडवलापेक्षा जास्त तोटा आहे, तर प्रत्येक ठेवीदाराच्या पैशातनं 10% इरोजन म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे उद्या 100 रुपये ठेवले तुम्हाला 90 रुपये मिळणार. त्यामुळे बँक बुडली याचा अर्थ ज्यावेळी हा इरोजन 25%च्या वर जातं, ज्यावेळी लोकांना 100 रुपये असताना तुम्ही 75 रुपयेच फक्त देऊ शकता, त्यावेळी मात्र रिझर्व्ह बँक ॲक्शनमध्ये येते आणि तुमच्या बँकांवर मात्र नियंत्रण ठेवते आणि जवळजवळ त्या बँकेला लायसन कॅन्सल करायचीच नोटीस दिली जाते. पण बँक बुडते म्हणजे ज्यावेळी मी ठेवीदाराला त्यांनी मागणी केलेली पूर्ण रक्कम देण्याच्या परिस्थितीत नसतो, त्यावेळी बँकेला निर्बंध आणतात. त्यावेळी आपण म्हणतो की बँक बुडली, रांगा लागल्या वगैरे वगैरे. पण सर, ही तूट जेव्हा वाढत जाते तेव्हा मग RBI सारख्या नियंत्रकांचं त्याकडे लक्ष नसतं का? मी परत ते सांगितलं, RBIचं लक्ष असतं, नव्हतं असतं. इन्स्पेक्शन सुरू असतं, दरवर्षी इन्स्पेक्शन होतं, दरवर्षी इन्स्पेक्शनमध्ये मुद्दे काढले जातात. आता तुम्ही ज्या बँकेचं नाव घेतलं नुकतंच आहे, बँक बुडाली, न्यू इंडिया बँक, त्याचं इन्स्पेक्शन सुरू आहे का? तर सुरू आहे. त्या बँकेला गेल्या 2 वर्षात बघायला तर प्रचंड प्रॉफिट आहे. रिझर्व्ह बँकेचे सगळे पॅरामीटर उत्कृष्ट आहेत. मग असं कसं झालं? याचाच अर्थ असा की जे काही अकाउंटिंग ठेवलं गेलं आहे, जे काही ऑडिट केलं गेलं आहे, जे काही डॉक्युमेंट माझ्यासमोर ठेवली गेली ते जेन्युइन नाहीत. 100% हाच अर्थ आहे. तुम्हाला शेवट जगलरी जर करायचीच म्हटलं ते शोधून काढणं, तुम्ही भिंगच घेऊन बसायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, ते अवघड आहे. विश्वास हा देखील एक जास्तीत जास्त हे असतं की रिझर्व्ह बँकेला असं वाटतं की आपल्याला कोणी फसवणार नाही, पण असं नाही आहे. लोकांच्या जर क्रिमिनल माइंडचे लोक असतात ते सहकार्य करतात, बॅलन्स शीट पण मॅनिपुलेट करतात. ऑफकोर्स. म्हणून तर शेवट तपासामध्ये आज तुम्हाला जो ऑडिटर असतो त्याची देखील इन्व्हेस्टिगेशन होईल, त्याचं देखील पोलिसांकडनं नक्कीच त्याची चौकशी होईल आणि त्यामध्ये कुठल्या इंटेन्शननी केलं आहे, त्याच्या मागं मालाफड इंटेन्शन असेल तो देखील एक गुन्हेगार ठरू शकतो. अनेक ठिकाणी ते मल्ल्यांच्या केसमध्ये बघायला जाल तर ते सगळे ऑडिटर लोकांचंच बॅलन्स शीट चुकीच्या पद्धतीने त्यांनी बँकांपुढं आणली, ते देखील एक मोठा फ्रॉडच आहे. ते देखील त्यामध्ये ते तुमचे ऑडिटर देखील आरोपीच आहेत त्यामध्ये नक्की. पण मग या सगळ्यात नागरी सहकारी बँकांना त्यांचं उद्दिष्ट गाठण्यात आत्तापर्यंतच्या या संपूर्ण प्रवासात यश आलं का? आणि नसेल आलं तर मग नेमकं काय त्यासाठी करता येईल किंवा काय कारण? मग 100% या बँकांना यश आलेलंच आहे, नक्कीच यश आलं. का नाही यश आलं? आज तुम्ही बघायला आता सहकार चळवळ, तुम्ही हे पहिली सहकारी बँक 1906 साली स्थापन झाली. तुम्ही अनेक बँकांची उदाहरणं बघितली असेल. माझी राज्य बँक बघायला गेलं तर 1906 नंतर 1911 सालची माझी राज्य बँकेची स्थापना आहे. त्या तळागाळाच्या लोकांना सावकाराला पर्याय म्हणून आमची निर्मिती असेल. आज तळागाळामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याचं एकमेव कारण म्हणजे या सहकारी संस्था. मग पतसंस्था असतील, प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी असतील, जिल्हा बँका असतील, कारण त्रिस्तरीय रचनेमध्ये पतसंस्था देखील इतक्या उत्कृष्ट काम करतात, म्हणजे बँकांचा उद्देश काय साहेब? ते बँका म्हणजे बँक अशी कुठली इमारत नाही की जी बेतं लोक पैसे ठेवायला जातात आणि पैसे काढायला येतात. बँक म्हणजे अशी एक संस्था की ज्याच्या माध्यमातून तळागाळातला पैसा, सामान्यांचा पैसा अर्थव्यवस्थेत येतो, तळागाळातला पैसा. नेहमी एक मी उदाहरण देतो, एखाद्या भाजीवाल्याचा पैसा पतसंस्थाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत येत असाल, तिला ICICI बँक जर लँग्वेज बॅरियर असेल, बाकीचे काय असेल, तर ICICI बँकेमध्ये तिला हायफाय एकदम डेकोरेशन बघितलं असेल. हा जो गाडग्या मडक्यातला खडेगावातला पैसा हा पतसंस्थांच्या माध्यमातूनच जर येत असेल, तर माझ्या दृष्टीने इकॉनॉमीमध्ये सर्वात मोठी संस्था चांगली कोणती? तर स्टेट बँक नाही, पतसंस्था. कारण का ते तळागाळातलं माझं उद्दिष्ट काय? तर अर्थव्यवस्थेत पैसा आणायचा आहे मला, आणि आणल्यानंतर निश्चितच समाज वर येतं, राष्ट्र वर येणार आहे.
आज तुम्ही बघायला जाल तर जनधन योजना सुरू आहेत, फिनान्शियल इन्क्लुजन आम्ही म्हणतो, त्यापैकी खाती वाढत आहेत. पूर्वी फक्त 33% लोकांची खाती बँकेमध्ये होती, आज 78% लोकांची खाती बँकेमध्ये, पण त्यापैकी 38% खाती डॉर्मंट आहेत. म्हणजे गव्हर्नरांनी, राजांनी पत्र लिहिले या नॅशनल बँकांना, तुम्ही जो काय मांडव टाकून जे चुकीचे अकाउंट उघडले, जुन्याच अकाउंटला परत एकदा उघडा, तीच अकाउंट परत उघडायची, कोणाला लहान लहान लोकांची अकाउंट उघडून घ्यायची, पण ऑपरेशनच नाही त्या खात्यामध्ये. जनधन तुम्ही केलं का ते केलं. हे जे काम आहे, हे जे दिखाऊ काम आहे, हे सहकारात असं काही होत नाही. आम्ही फक्त कंप्लायन्स करण्याकरता काही करत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचं वेगळं स्थान आहे, 100% वेगळं स्थान आहे. त्यामुळं अशा काही चुकीच्या गोष्टींमुळं सहकार बदनाम होतो. बदनाम होतो म्हणण्यापेक्षा त्याला प्रसिद्धी जास्त मिळते, प्रसिद्धी जास्त मिळते असं माझं मत आहे. मी मीडियावर जास्त हे करत नाही, पण जास्त मिळते प्रसिद्धी. मी याचाच विचार केला की प्रसिद्धी एवढी का मिळते, तर ज्या सहकारी संस्थेमध्ये एखादी राजकीय व्यक्ती आहे, त्या सहकारी संस्थेमध्ये घडलेल्या चुकीच्या गोष्टीला प्रसिद्धी जास्त मिळते. मी त्या मीडियावाल्यांना विचारलं असं का होतं, त्यामुळे आमचा फोकस तुमच्या संस्थेवर नाही आहे, त्या राजकीय व्यक्तीवर आहे. तर मग ज्या संस्थेमध्ये राजकीय व्यक्ती नाही, त्या संस्थेत काही घडलं तरी कोणी दखल घेत नाही. त्यामध्ये आज स्टेट बँकेच्या अरुंधती भट्टाचार्यांनी 3 वर्ष चुकीची खोटी NPA दाखवली, त्याची बातमी नाही होत त्याची बातमी. पण एखाद्या कोऑपरेटिव्ह छोट्या बँकेमध्ये जर काही जरासं इकडे तिकडं आलं तर असं का होतं, तर याचं जे काय एकंदर मीडियाला पण विचारलं पाहिजे. राजकारणात तुम्हाला एवढं आक्रोश आहे. मध्ये मी म्हटलं होतं की एखाद्या माणसाने जर घोटाळा केला असेल तर त्या माणसाच्या नावाने तो तुम्ही म्हणा ना, त्या बँकेच्या नावाने का म्हणता. म्हणजे माधवपुरा घोटाळा झाला, माधवपुरा घोटाळा ऐकला असेल तुम्ही, खूप मोठा घोटाळा. समजा इथे चेतन पारेख नावाच्या माणसाने गुजरातमध्ये केला. तो घोटाळा चेतन पारेख म्हणून गाजला नाही, तो घोटाळा माधवपुरा म्हणून गाजला. आणि हर्षद मेहताने केलेला घोटाळा बँक ऑफ इंडिया घोटाळा म्हणून गाजला नाही, तो हर्षद मेहता म्हणून गाजला. असं का व्हावं. कुठंतरी याच्या पाठीमागं 100% विचार करायला लावणारी घटना आहे. का असं होतं. परवा मिड डे नावाच्या वर्तमानपत्रामध्ये एकदम स्कॅम म्हणून सगळ्या 6 बँकांची नावं आली. त्या सारख्या सक्षम बँकेचं पण नाव आलं. तर फारसी बँकेला खुलासा करावा लागला. कॉस्मोस बँकेचं नाव आलं. घोटाळा 54 कोटी रुपये त्यांच्या सायबर अटॅकमध्ये हल्ला झाला. तो काय फ्रॉड नाही आहे, पण त्यांनी ते पण केलं. मग त्यांचं छापणं. पण तेवढ्या वेळामध्ये सहकार क्षेत्राची बदनामी झाली तर झालीच आहे. म्हणजे कुठेतरी मोठी बातमी द्यायची, खुलासा छापताना मात्र छोटा छापायचा. हे जे काही तंत्र कोऑपरेटिव्ह सहकार क्षेत्राच्या विरुद्ध चाललं आहे, त्याच्या पाठीमागं नक्कीच कुठेतरी एक षडयंत्र आहे. आणि षडयंत्र हे खाजगी क्षेत्राचं षडयंत्र आहे असा माझा बिनधास्त आरोप आहे. त्यामध्ये मला काही घाबरायचं कारण नाही आणि मी ते प्रूव्ह करून दाखवतो मी बऱ्याच वेळेला. पण याला बळी न पडता आमच्या सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत स्ट्रॉंग जागेवर राहिलं पाहिजे. माझं मन जर स्वच्छ असेल तर या लोकांना काही जास्त घाबरायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. नाही पण सर, तुमच्यासारखंच मन बाकीच्यांचं असतं असं नाही आहे. त्याच्यामुळे कधी कधी गैरप्रकार घडतातही आणि त्याच्या बातम्यासुद्धा येतात. आणि काही घटनांमुळे, गैरप्रकारांमुळे कधी कधी ट्रस्ट इश्यूज तयार होतात पतसंस्थांच्या बाबतीत, की मी इथे पैसे ठेवतोय पण ते सुरक्षित राहतील का. तर हे आश्वस्त करणं कोणाचं काम आहे. म्हणून मी सांगितलं की एक तर तो जो मनुष्य असतो त्याला साक्षर केलं पाहिजे, आर्थिक साक्षर केलं पाहिजे, 100% साक्षर केलं पाहिजे. हे कोणाचं काम आहे. पतसंस्थांचं काम आहे, त्या बँकाचंच काम आहे. कारण का तो माझा सभासद आहे. सभासदाचं प्रशिक्षण कायद्याने माझ्याकडं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही कुठल्याही पतसंस्थेत कुठेही गेलात, पैसे गुंतवताना तुम्ही 10,000 रुपये कमवताना तुम्हाला 10 महिने लागतात, गुंतवताना मात्र 10 सेकंद बास होतात. एकच आहे, अनास्कर आहे, काका कोयटे आहेत, भरून टाका. मग आमच्यावर विश्वास आहे. पण त्या पतसंस्थेत तुम्ही कधी बघितलं नाही. म्हणून मी त्याला सांगितलं, तुम्ही ज्यावेळी पैसे गुंतवता त्यावेळी ठेवींवरचा व्याजदर विचारूच नका, 100% विचारू नका. तुम्ही कर्जावरचा व्याजदर विचारा. आणि ज्या पतसंस्थेत बँकेमध्ये कर्जावरचा व्याजदर जास्त, तिथं आयुष्यात पैसे गुंतवू नका. कारण कर्जावरचा व्याजदर जास्त याचा अर्थ एवढ्या जास्त व्याजदराने घेणारी व्यक्ती ही समाजातनं, आर्थिक क्षेत्रातनं सगळीकडे त्यांना हाकललेलं असतं. पॅरामीटर शक्य नसतात. त्यामुळे 18 काय 20% तुम्ही म्हणाल त्या गोष्टीला मी तयार होतो. का तर मला कर्ज भरायचं नसतं. त्यांनी कर्ज भरलं नाही की ठेवी अडचणीत येतात. त्यामुळे ठेवताना ठेवीवरचा व्याजदर कधीच विचारायचा नसतो, कर्जावरचा व्याजदर विचारायचा असतो. आमचा मास्तर ठेवीदार ठेवीवरचा व्याजदर विचारतो. 10, 11, 11.5 ठेवून टाका.
शेवट त्याला एज्युकेट करणं, त्याला साक्षरता, त्याच्यामध्ये साक्षरता निर्माण करणं हे या सहकार क्षेत्राचं पहिलं मूळ बेसिक काम आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने या सहकार चळवळीनं माझ्या कस्टमरला, माझ्या सभासदाला साक्षर केलं पाहिजे. इव्हन बँकांनी पण तुम्ही एखाद्याला जर जामीन राहायचं असेल त्याला सांगितलं पाहिजे जामीनदाराचे अधिकार काय, 1 2 3 4 हे मग सही कर त्याला. कारण का अज्ञानाने सही घेणं हा देखील कायद्याने गुन्हा आहे. त्याला समजून न सांगतं, त्याला वाचून न दाखवता मी सही घेतो, तो पण गुन्हाच आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र जर बळकट करायचं असेल तर सहकारातला प्रत्येक माणसाला, माझ्या ग्राहकाला, माझ्या सभासदाला एक अवेअरनेस देणं, त्याला प्रशिक्षित करणं हे आमचं मुळात काम आहे असं मला वाटतं. सर, सहकार क्षेत्राची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतलेली आहे आणि एक नव्या मंत्रालयाची स्थापना केलेली आहे आणि अमित शहा पहिले सहकार मंत्री सुद्धा झाले. तर खरंच त्याचा काही फायदा झाला आहे सहकार क्षेत्राला महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या? निश्चित फायदा झाला, निश्चित फायदा झाला. कारण कसं आहे, पूर्वी असं होतं की सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत होता. तुम्हाला माहिती आहे स्टेट लिस्ट, कन्करंट लिस्ट आणि सेंट्रल लिस्ट. आणि सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत असल्यामुळे फक्त राज्यच त्याच्याकडे बघायचं आणि मल्टीस्टेटचा विषय सेंट्रलच्या अखत्यारीत आहे. पण स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून एक स्वतंत्र आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, आज पूर्वी मी सहकारात काम करतो हे सांगायला खूप धाडस वाटायचं नाही, पण आता मात्र आम्हाला धाडस वाटतं. आम्ही सांगतो की यस, कारण का सेंट्रलने जे काही आज केलं आहे, अनेक त्यांनी 52 निर्णय घेतलेत, अत्यंत चांगले निर्णय घेतलेत. त्यांनी पॅक्सच्या बाबतीमध्ये संपूर्ण तळागाळामध्ये पॅक्सचं कम्प्युटरायझेशन सुरू केलं आहे. हे जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती सुदृढ करण्याकरता केंद्राने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि सगळ्या सहकाराचं सक्षमीकरण करण्यासाठी हे त्यांचं एक धोरण आहे. मग अशी मी म्हटलं की माझ्या छोट्याशा 1 मिनिटाच्या याच्यात किंवा सहकारात समृद्धी, पण त्या विशिष्ट लोकांची समृद्धी सहकारात झालेली दिसते. तळागाळातल्या कॉमन मॅनची कधी समृद्धी झालेली दिसत नाही. ते बदलण्याचा विडा आज केंद्राने घेतलेला आहे. त्यामुळं सर्व लोकांना केंद्राचा निश्चित फायदा झाला आहे. आज सहकाराचं नवीन धोरण, वाजपेयी असताना एक धोरण झालं 2002मध्ये, त्यानंतर 22 वर्ष सहकारावर कुठेही केंद्रीय धोरण की झालं नाही. ते आता मात्र प्रभूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते लवकर धोरण जाहीर होईल. त्यामुळे सहकाराचं का धोरण आलं की त्या अनुषंगानं प्रत्येक राज्याला त्याची दखल घ्यावी लागेल, आपले कायदे बदलावे लागतील आणि त्याच्यानुसार सहकाराला एक पाठबळ मिळेल. त्यामुळं केंद्रीय मंत्रालय सुरू झाल्यापासून निश्चितच सहकाराला बळ मिळालेलं आहे. आणि फक्त एकच आहे, मी परत सांगतो की यातले बॅड एलिमेंट्स कसे बाहेर काढायचे, याच्याकरता नेमकं काय केलं पाहिजे ते पण आपल्याला थोडंसं या केंद्राला किंवा राज्य सरकारला विचार करावा लागेल. आपण सुरुवात केली होती सहकारातल्या तरुणांसाठीच्या संधी. तरुणांना जर आकृष्ट करायचं असेल तर तंत्रज्ञान, जो टेक्नोसॅव्ही असतो तरुण, तर तिथे कुठेतरी या सहकारी बँका कमी पडतात का असं वाटतं का? आणि तसं जर करायचं असेल, म्हणजे ते जर दूर करायची असेल त्रुटी, तर मग नेमकं काय करावं लागेल त्याबद्दल थोडंसं. मॅडम, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आज सहकारात बघायला गेलं तर माझ्याकडचा वर्ग हा 40-45 वर्षाच्या वरचा दिसतो. तरुण माझ्याकडं दिसत नाही, तो टेक्नोसॅव्ही आहे. तर मग तरुणांना जर आकर्षित करायचं असेल, हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, आधुनिक जे आहे त्याचा आत्मसात करणं किंवा त्याचं आपल्याकडं त्याचं ॲडॉप्शन करणं हे या सहकारी संस्थांचं काम आहे. त्यांना जास्तीत जास्त कसं आकर्षण वाटतं. आकर्षणपेक्षा आज पूर्वी तुम्ही बघायला जा तर लहान शाळेय जीवनापासून सहकाराचं प्रशिक्षण दिलं जायचं. पूर्वी आमच्या काळात प्रत्येक शाळेमध्ये सहकार भांडार असायचं. सहकार मुलं, छोटी मुलं सहकारी संस्था करायची, वह्या विकत घ्यायची, आपापल्या लोकांना वाटून घ्यायची. 10वीतले 10 वर्षाचा मुलगा देखील सहकारी संस्थेचा पतपेढीचा अध्यक्ष असायचा वगैरे वगैरे. हळूहळू ते बंद झालं. आज मी केरळचे माझ्याकडे केरळचे एक सहकार मंत्री वासन म्हणून त्यांचे 25 लोकांचं आमदारांचं शिष्टमंडळ मला माझ्या बँकेत भेटीला आलं होतं. आम्ही सूचना केली, त्यांनी ते ॲडॉप्ट केलं. त्यांच्याकडं यूथ कोऑपरेटिव्ह नावाचा प्रकार निघाला, यूथ कोऑपरेटिव्ह. त्याने असं सांगितलं, ज्या दिवशी एखाद्या यूथ त्याचं फक्त सभासद होतील, त्याचं वय 40च्या पुढं गेलं की तो ॲटोमॅटिक असोसिएट सभासद होईल. म्हणजे तो 40 वर्षाच्या पुढे इलेक्शन लढवू शकणार नाही, अध्यक्ष होणार नाही, सेक्रेटरी होणार नाही, काही होणार नाही. त्यामुळे ती संस्था सतत यूथ लोकांच्याच ताब्यात राहील. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे करून यूथ लोकांना आकृष्ट करण्याकरता निश्चितच एक सहकार्याने काहीतरी केलं पाहिजे. कारण यंग जनरेशन, तुम्ही जर डाटा वाचत असाल तर भारत आज तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आज सरासरी वय आपलं 29 आहे. आणि हा जो फोर्स आहे तरुणांचा फोर्स, या फोर्सवरच याची क्रय शक्ती, याच्या फोर्सवर पंतप्रधान आज देशातली आपली 3री महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय आपण. पण सहकारात मात्र
त्याला आज कुठेही आपण युवक दिसत नाही. याला जर युवकांना जर आणायचं असेल तर मला सांगते की क्रॉस सेक्टर कोलॅबरेशन होता येईल का, प्रायव्हेट आणि कोऑपरेटिव्ह याचं कुठेतरी कोलॅबरेशन करून त्यांच्याकडे जे चांगलं आहे ते आपल्याकडे घेऊन आपल्याकडे जे चांगलं आहे ते एकत्र करून या युवकांना कसं आपल्याला आकर्षित करता येईल याचा विचार सहकार क्षेत्राने केला तर निश्चितच तुम्ही म्हणता की युवकात सहकारामध्ये युवक नाही आहे, 100% नाही आहे. पण महाराष्ट्रात सहकार आहे का तर आहे. मी कोणीतरी मला एकदा म्हटलं होतं पुण्यामध्ये की तुमच्या पुण्यात NDA आहे पण NDAमध्ये पुणं दिसत नाही. म्हणजे तसंच हे माझा प्रकार झाला की सहकार आहे का तर आहे पण सहकारामध्ये तुमचा युवक दिसत नाही. सरासरी वय 29 आहे पण हे असायला पाहिजे, हे देखील तितकंच खरं आहे. सर धन्यवाद. आपण फार इतक्या क्लिष्ट विषयाबद्दल इतक्या सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं, मार्गदर्शन केलं त्यासाठी. आणि पतसंस्थांवरचा सहकार क्षेत्रावरचा विश्वाससुद्धा यामुळे आणखी वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा. मी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कारण तुमच्या माध्यमातून अनेक लोक बघत असतील. आमचे जे काही विचार आहेत ते सामान्यांपर्यंत पोचावे हे आमची एक तळमळ असते आणि तुमच्या माध्यमातून निश्चितपणे सहकाराचा विश्वास परत अबाधित राहील असे मी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आपल्याला. थँक्यू. खूप खूप आभार.